त्यामुळे आपले स्वागत आहे आणि आज पुन्हा आपण या आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर्सवर आपली चर्चा कंटिन्यू ठेवू। हे लेक्चर क्रमांक 50 आहे आणि आपण मुख्यत्वे डायगोनलायझेशन आणि सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवण्याकरता त्याचे अनुप्रयोग देखील मेट्रिसेस इत्यादीची पॉवर मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित करू। त्यामुळे मॅट्रिक्सचे डायगोनलायझेशन काय आहे याची आपण आता येथे चर्चा करू। त्यामुळे स्क्वेअर मॅट्रिक्स ए हे डायगोनलायझेबल करण्यायोग्य आहे असे म्हटले जाते जर तेथे एक इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स P असेल, जसे की हा P इन्व्हर्स AP हा डायगोनल मेट्रिसेस आहे, किंवा दुसऱ्या शब्दांत कारण ही संकल्पना आपण मॅट्रिक्सची सिमिलॅरिटी आधीच मांडली आहे, तर दुसऱ्या शब्दात जर डायगोनल मॅट्रिक्स समान असेल कारण जर येथे पॉइंट असेल तर A ला डायगोनलायझेबल करण्यायोग्य असे म्हणतात। जर आपण हे A लिहू शकतो कारण हा P इन्व्हर्स AP हा डायगोनल मॅट्रिक्स आहे, तर आपण हा A डायगोनलायझेबल मॅट्रिक्स आहे असे म्हणतो। त्यामुळे हा A चा अर्थ डायगोनल मॅट्रिक्स समान आहे P इन्व्हर्स AP आणि हा P इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे जो आपल्याला शोधायचा आहे, म्हणजे हा P इन्व्हर्स AP हा A डायगोनल मॅट्रिक्स बनतो। त्यामुळे ABN ला क्रॉस n मॅट्रिक्स होऊ द्या आणि हा एक चांगला परिणाम आहे की A नेहमी डायगोनलायझेबल करता येतो। याचा अर्थ असा P शोधू शकतो की हा P इन्व्हर्स AP हा डायगोनल मॅट्रिक्स आहे। तर परिणाम येथे आहे A ला n लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर्स असल्यास ते डायगोनलायझेबल करण्यायोग्य आहे, जेणेकरून येथे एक चांगला परिणाम या आयगन व्हॅल्यूशी काहीही संबंध नाही। प्रत्यक्षात आपल्याला आयगन व्हेक्टर्स शोधावे लागतील, त्यामुळे जर आपल्याला n लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर्स मिळाले तर A कडे डायगोनल केले जाऊ शकते आणि जर आपल्याला हे n लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर्स मिळू शकत नाहीत, मग A हा डायगोनलायझेबल करता येत नाही। त्यामुळे हा या लेक्चरचा मुख्य परिणाम आहे। पुन्हा आपण येथे फॉर्मल प्रूफकडे जाणार नाही, परंतु हे कसे कार्य करते ते अनेक उदाहरणांच्या मदतीने पाहू आणि या निकालाची आणखी एक सबसिक्वेन्स जर n क्रॉस n मॅट्रिक्स असेल तर येथे A आणि त्यात डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूज नसेल तर मग ते डायगोनलायझेबल आणि नंतर स्पष्ट होईल, कारण जर आपल्याकडे n वेगवेगळे आयगन व्हॅल्यू असतील तर आपल्याला n लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर्स देखील मिळतील, ज्याचा परिणाम आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिले आहे की डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूजशी अनुरूप आपल्याकडे लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर्स आहेत। त्यामुळे अखेरीस येथे हा दुसरा परिणाम पुन्हा या मागील एक परिणामासारखा आहे, जसे की A जर आणि फक्त जर त्यात n लिनियरली इंडिपेंडंट व्हेक्टर्स असतील तरच ते डायगोनलायझेबल करता येईल। तर इथे फक्त एक लक्षात ठेवा की हे मॅट्रिक्स P जे A चे डायगोनलाइज A बनवते त्याला A चे मॉडेल मॅट्रिक्स म्हणतात आणि ज्याच्या कॉलम्सचा I अर्थ आहे तो पॉइंट हा कसा शोधायचा मॅट्रिक्स P म्हणून येथे या मॉडेल मॅट्रिक्स P मध्ये कॉलम आहेत जे या वेगवेगळ्या आयगन व्हॅल्यूशी अनुरूप आयगन व्हेक्टर्स आहेत। म्हणून जर आपल्याकडे n लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर्स असतील तर आपण त्यांना या मॅट्रिक्स P मध्ये कॉलम म्हणून ठेवू आणि हे आमचे मॅट्रिक्स P आहे। आणि जेव्हा आपण हा P इन्व्हर्स AP तपासतो तेव्हा या डायगोनल मॅट्रिक्स आणि या डायगोनल मॅट्रिक्सच्या एंट्री याशिवाय दुसरे काहीही नसतील आणि या आयगन व्हेक्टर्सशी अनुरूप आयगन व्हॅल्यूज असतील जे आपण या मॅट्रिक्स P चे कॉलम म्हणून अनुक्रमात ठेवले आहेत। तर आता हे उदाहरण 1 सह 5 4 आणि 1 2 कन्सिडर करूया। त्यामुळे इथे आपण आमचा जास्त टाइम आयगन व्हॅल्यूज आणि आयगन व्हेक्टर्सची कम्प्यूट करण्यासाठी घालवणार नाही, कारण हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिले आहे। म्हणून आपण या उदाहरणासाठी आयगन व्हॅल्यूची कम्प्यूट करू शकतो आणि नंतर ते 1 आणि 6 असे येतात, कारण कल्पना सोपी आहे की हा 5 मायनस लॅम्बडा आणि नंतर आपल्याकडे 4 आणि 1 2 मायनस लॅम्बडा आहे। म्हणून हे डिटर्मिनंट आपल्याला सोडवायचे आहेत जे आपण हे येथे प्रोडक्ट 10 करू शकतो आणि मग आपल्याकडे येथे मायनस t आणि मायनस 5 असतील, म्हणजे मायनस 7 लॅम्बडा आणि प्लस हा लॅम्बडा स्क्वेअर आणि मायनस 4 0 च्या इक्वल असेल तर हा लॅम्बडा स्क्वेअर मायनस 7 लॅम्बडा आहे आणि नंतर आपल्याकडे 6
म्हणजे 0 इक्वल आहे आणि ते या -6 - 1 ला फॅक्टराइज करू शकते म्हणून लॅम्बडा -6 आणि लॅम्बडा -1 0 इक्वल आहे म्हणून येथे आपल्याला ही आयगन व्हॅल्यूज 1 आणि 6 असे मिळतात. त्यामुळे आता ही आयगन व्हॅल्यूज प्रत्येकाशी अनुरूप असल्याने आपल्याला आयगन वेक्टर शोधावे लागतील आणि इथे खरोखरच ही डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यू आहे त्यामुळे आपल्याला 2 लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर मिळतील आणि मग आपण या मॅट्रिक्सचे डायगोनलाइज करू शकतो. तर इथे एकाशी अनुरूप आयगन व्हेक्टर्स -1 आणि 6शी अनुरूप असतील तर येथे आपल्याला 4 1 मिळतील. आणि आता आपल्याकडे आयगन व्हेक्टर्स आल्यावर आपण हे मॉडेल मॅट्रिक्स तयार करू शकतो ज्याला आपण P म्हणतो त्यामुळे P असेल आपण या व्हेक्टर्सना या P चे कॉलम म्हणून आयगन व्हेक्टर्स ठेवत आहोत. तर येथे एक मायनस करा जो पहिला कॉलम आहे आणि नंतर हा 4 जो दुसरा कॉलम आहे. त्यामुळे आमचे मॉडेल मॅट्रिक्स आता तयार आहे आणि आपण हे व्हेरीफाय करू शकतो की हे P इन्व्हर्स AP कसे दिसते म्हणून येथे आपल्याला हे P इन्व्हर्स देखील मिळवावे लागतील तेही एक व्यस्त आहे. म्हणून 2 बाय 2 मॅट्रिक्स हे सोपे आहे म्हणून आपल्याला येथे या A डिटर्मिनंटने डिवाइड करावे लागेल आणि नंतर आपल्याला साइन बदलण्याची आवश्यकता आहे आणि पुन्हा मायनस साइनने निश्चित केले जाईल त्यामुळे शेवटी आपल्याला हे या मॅट्रिक्स P च्या P इन्व्हर्स म्हणून मिळेल जे आपण या दोनचा मल्टिप्लाइंग करून देखील व्हेरीफाय करू शकतो आणि आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत आहे. तर येथे P इन्व्हर्स आणि जर आपण या P इन्व्हर्स AP ची कम्प्यूट केली तर ते डायगोनलमध्ये एक 6 असेल आणि ते एक डायगोनल मॅट्रिक्स असेल आणि हाच पॉइंट येथे आहे म्हणून आपण आपल्या मॉडेल मॅट्रिक्समध्ये हे व्हेक्टर्स -1 असे ठेवले आहे. पहिला कॉलम आणि तो आयगन व्हॅल्यू एकाशी अनुरूप होता आणि म्हणून येथे हे पहिला आयगन व्हॅल्यू येत आहे आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण हा दुसरा कॉलम येथे ठेवला आहे जो या 6शी अनुरूप होता आणि म्हणून डायगोनलमधला दुसरा एलिमेंट येथे 6 आहे. म्हणून हा ऑर्डर आपण बदलला तर उदाहरणार्थ येथे ऑर्डर जर आपण P मध्ये बदलला तर 4 1 आणि -1 बदलला तर आपण हा P घेतला तर हे मॉडेल मॅट्रिक्स घेतले. मग येथे P इन्व्हर्स AP कम्प्यूट करताना हे 6 0 आणि 0 1 असेल कारण येथे हे या 6शी अनुरूप होते. आणि नंतर हे येथे या क्रमांक 1 शी अनुरूप आहे त्यामुळे त्या अनुरूपती ऑर्डर बदलेल म्हणून आपण आयगन व्हेक्टर्ससाठी जी ऑर्डर येथे ठेवतो त्या क्रमाचे पालन डायगोनल एंट्री मध्ये आयगन व्हॅल्यूज म्हणून केले जाईल. म्हणून इथे महत्त्वाचा दुसरा पॉइंट आहे ज्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे हे युनिक आयगन वेक्टर नाही. उदाहरणार्थ आपण कोणत्याही संख्येने या -1 ला मल्टिप्लाय करू शकतो जो पुन्हा आयगन वेक्टर देखील असेल. येथे देखील आपण या 4 चा मल्टिप्लाय कोणत्याही स्केलरद्वारे करू शकतो ते आयगन वेक्टर देखील असेल कारण आयगन वेक्टर्स युनिक नसतात आणि असे केल्याने देखील कोणतीही अडचण येत नाही. आपण येथे कोणताही व्हेक्टर्स -1 आणि 1 ठेवू शकतो. उदाहरणार्थ -2 आणि 2 येथे पहिला कॉलममध्ये ठेवू शकतो आणि दुसऱ्या कॉलमात आपण उदाहरणार्थ 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 8 आणि 2 म्हणजे दुसऱ्या कॉलममध्ये आपण 8 आणि 2 ठेवू शकतो. त्यामुळे या P इन्व्हर्साने काळजी घेतली जाईल आणि तरीही हे प्रोडक्ट देईल आपल्याला समान डायगोनल मॅट्रिक्स 1 0 0 6 मिळेल. त्यामुळे येथे त्याचे मटेरियल आहे. आपण येथे या आयगन व्हेक्टर्सना काही स्केलरने मल्टिप्लाय केला तरी काही फरक पडत नाही. या P इन्व्हर्स AP समान आयगनकडे नेईल. समान डायगोनल मॅट्रिक्स ज्याच्या एंट्री 1 आणि 6 असतील. तीच गोष्ट पुन्हा महत्त्वाची आहे की येथे आपण हे आयगन व्हेक्टर्स ठेवतो म्हणून आपण येथे ज्या ऑर्डरने ठेवतो त्याच ऑर्डरने या आयजेनव्हेक्टर्सचे कॉलम त्याच ऑर्डरने ही आयगन व्हॅल्यूज दिसतील. तर येथे या 3 बाय 3 मॅट्रिक्सचे
आणखी एक उदाहरण 6 - 2 आणि नंतर आपल्याकडे -2 3 आणि -1 2 -1 3 आहे. तर या मॅट्रिक्ससाठी देखील आपल्याला ते डायगोनलायझेबल करता येते की नाही हे तपासायचे असेल आणि ते काय असेल. डायगोनल मॅट्रिक्स हे मॉडेल मॅट्रिक्स काय असेल, त्यामुळे त्यासाठी आपल्याला आयगन व्हॅल्यूज कम्प्यूट करावी लागेल. त्यामुळे या मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यूज 2 2 आणि 8 येतील. त्यामुळे आता पुन्हा प्रत्येक आयगन व्हॅल्यूसाठी हे मॉडेल मॅट्रिक्स P तयार करण्यासाठी आपल्याला आयगन वेक्टर ची कम्प्यूट करावी लागेल आणि या आयगन व्हॅल्यूज शी अनुरूप हे 2 2 आणि पुनरावृत्ती केलेले 1 म्हणून येथे या दोघांचा अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 आहे आणि आता आपण याच्याशी अनुरूप आयगन वेक्टर ची कम्प्यूट करतो म्हणून येथे हे 2 2 आणि -2 म्हणजे तेथे मॅट्रिक्स असेल जे आपल्याला या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणून सोडवायचे आहे. तर असे केल्याने आपल्याला येथे प्रत्यक्षात 3 लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर मिळत आहेत म्हणजे 2चा हा भौमितिक मल्टिप्लाय 2 आहे आणि त्याचे ए देखील अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 आहे. तसेच या विशिष्ट प्रकरणात जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी 2 होणार आहे. तर हे या 2शी अनुरूप आहे, हे देखील 2शी अनुरूप आहे आणि येथे आपल्याकडे हे या 8शी अनुरूप आहे. त्यामुळे आपल्याकडे 3 लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर आहेत आणि हे एक कारण आहे की आता आपण या मेट्रिसेसचे डायगोनलायझेबल करू शकतो कारण आपल्याला 3 मॅट्रिक्सची आवश्यकता आहे. हे लक्षात ठेवा. येथे मॉडेल P येथे मॉडेल मॅट्रिक्स P समान ऑर्डरने असेल म्हणून मॅट्रिक्स P भरण्यासाठी आपल्याला हे 3 कॉलम आवश्यक आहेत. जर आपल्याकडे 3 लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर असतील तर आपण हा P बनवू शकतो. अन्यथा उदाहरणार्थ 2शी अनुरूप असल्यास असे घडले की आपल्याकडे फक्त आहे एक आयगन वेक्टर, नंतर आपण हा P तयार करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात मॅट्रिक्स ए अशा बाबतीत डायगोनलायझेबल करण्यायोग्य नाही. म्हणून येथे मॅट्रिक्स ए डायगोनलायझेबल करण्यायोग्य आहे कारण आपल्याला 3 लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर मिळत आहेत आणि मॉडेल मॅट्रिक्स P येथे आपण हे 1 2 0 0 2 पहिला 2 कॉलम आणि 8शी अनुरूप ठेवू. आपल्याकडे हा 2 1 तिसरा कॉलम आहे म्हणून हा 2 पहिला कॉलमशी अनुरूप आहे आणि हा देखील 2शी अनुरूप आहे आणि हा 1 तिसरा कॉलमशी सुसंगत आहे म्हणून आमचा ऑर्डर हाच राहील आणि ही ची डायगोनल प्रविष्टी होईल मॅट्रिक्स P इन्व्हर्स ए P म्हणून जर आपण आता P इन्व्हर्स ए P कम्प्यूट केली त्यामुळे आपल्याला हे P इन्व्हर्स मिळवावे लागतील आणि नंतर हे प्रोडक्ट आपल्याला बनवावे लागेल आणि नंतर आपल्याला हे 2 2 आणि 1 ऑर्डरने मिळेल. त्यामुळे आपल्याला येथे 2 2 8 ह्या डायगोनल एंट्री अगदी सारख्याच मिळत आहेत. म्हणजे येथे डायगोनल मॅट्रिक्स जे मॅट्रिक्स ए समान आहे आणि नंतर आपण या मॅट्रिक्सचे अनेक चांगले प्रॉपर्टीज पाहू कारण ते कॉमन प्रॉपर्टीज शेअर करतात या समान मेट्रिसेस आणि काही ॲप्लिकेशन्स अतिशय महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स एकदा आपण मॅट्रिक्सचे डायगोनलाइज करू शकतो आपण त्यांचा अनेक ॲप्लिकेशन्समध्ये वापर करू शकतो जेणेकरून या लेक्चरच्या चर्चेचा टॉपिक देखील असेल. तर येथे शेवटचे आपण दुसरे एक उदाहरण घेऊ जिथे आपल्याला दिसेल की हे खालील ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे ज्यामध्ये डायगोनलांमध्ये 2 2 3 एंट्री आहेत आणि नंतर आपल्याकडे हे 4 ऑफ डायगोनल बाकी सर्व 0 आहे. तर या प्रकरणात जर आपण ट्रायंग्युलर मेट्रिसेससाठी आपल्याला माहित असलेल्या आयगन व्हॅल्यूजची कम्प्यूट केली तर ही 2 2 3 आहे म्हणून आयगन व्हॅल्यू 2 2 आणि 3 होतील आणि आपल्याला पुन्हा 2 आणि या 3शी अनुरूप आयगन वेक्टर्सची कम्प्यूट करावी लागेल. या प्रकरणात काय होते की येथे 2चा हा अल्जेब्रिक मल्टिप्लाय 2 आहे आणि असे दिसून येते की या 2चा जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी 1 आहे आणि तो 1 पॉइंट आहे. खरे तर आपण सिस्टमचे डायगोनलायझेबल करू शकत नाही कारण या आयगन व्हॅल्यू 2 साठी जॉमेट्रिक मल्टिप्लाय अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी इक्वल नाही तर आपल्याला आयगन वेक्टर्सची संख्या कमी मिळेल आणि आपण हे मॉडेल मॅट्रिक्स P बनवू शकत नाही. तर इथे या 2 आयगन व्हॅल्यूशी अनुरूप पुनरावृत्ती झालेल्या आयगन व्हॅल्यूला फक्त एक आयगन वेक्टर मिळते.
आणि कारण स्पष्ट आहे, कारण जर आपण हे इक्वेशन तयार केले तर 1 मायनस लॅम्बडा I x इक्वल 0 आहे, तर येथे काय होईल? आपल्याला हे 0 0 0 मिळते आणि नंतर आपल्याकडे येथे 4 आहेत. हे पुन्हा 0 0 आणि 0 0 1 ही आहे. या इक्वेशन सिस्टमची परिस्थिती आयगन वेक्टरसाठी येथे आहे आणि राईट हँड साइडला 0 आहे. म्हणून या इक्वेशन सिस्टमसाठी आपण येथे काय निरीक्षण करतो ते पहा की आपल्याकडे येथे 2 पायव्होट एलिमेंट 4 आहेत आणि हे देखील एक हे पायव्होट एलिमेंट आहेत आणि फ्री व्हेरिएबल येथे फक्त 1 x2 आहे. तर x2 हे फ्री व्हेरिएबल आहे. म्हणजे आपण हे x2 आपल्याला जे आवडेल ते निवडू शकतो, म्हणून हा अल्फा घेऊ. आणि नंतर या इक्वेशन वरून आपण पाहतो की या दुसरे इक्वेशन मधून x1 0 आहे. आणि या तिसऱ्या इक्वेशन वरून आपण निरीक्षण करतो की x3 0 च्या इक्वल आहे. तर आयगन वेक्टर्स x1 x2 x3 या केसमध्ये या पुनरावृत्ती झालेल्या आयगन व्हॅल्यूशी अनुरूप 0 1 0 आणि या 0 1 0 चा कोणताही मल्टिप्लाय येणार आहे, म्हणून ते येथे आहे. आपण फक्त अल्फा 1 घेतला आहे म्हणून हा इथल्या आयगन वेक्टरपैकी एक आहे. आणि नंतर 3 च्या अनुरूप आपण आयगन वेक्टरची कम्प्यूट करू शकतो आणि ते नैसर्गिकरित्या फक्त 1 येईल. म्हणून आपल्याकडे 2 1 आणि 1 या दोन वेक्टरसह 1 आहे, कारण आपल्याला या मॉडेल मॅट्रिक्स P चे पोझिशन भरण्यासाठी 3 वेक्टर आवश्यक आहे. म्हणून आपण या प्रकरणात करू शकत नाही, कारण आपल्याला 2 लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर मिळत आहेत आणि म्हणून हे मॅट्रिक्स A डायगोनलायझेबल करण्यायोग्य नाही. म्हणून दिलेले मॅट्रिक्स डायगोनलायझेबल करण्यायोग्य नाही. तर आपण येथे काय पाहिले आहे की आपण प्रत्येक मॅट्रिक्सचे डायगोनलायझेबल करू शकत नाही. तेव्हा आपण केवळ त्या मेट्रिसेसचे डायगोनलायझेबल करू शकतो. जेव्हा या आयगन वेक्टर्सचा सेट पूर्ण अर्थ असेल तर तो n बाय n मॅट्रिक्स असेल. मग जर आपल्याला n लिनियरली पद्धतीने इंडिपेंडंट आयगन वेक्टर्स मिळाले तर आपण मॅट्रिक्सचे डायगोनलायझेबल करू शकतो, अन्यथा आपण मॅट्रिक्सचे डायगोनलायझेशन करू शकत नाही. आता डायगोनलायझेशनाच्या ॲप्लिकेशनवर येत आहे. पहिला ॲप्लिकेशन आपण कन्सिडर करणार आहोत की आपण एकदाच मेट्रिसेसच्या पॉवर सहज कम्प्यूट करू शकतो. आपण मॅट्रिक्सचे डायगोनलायझेशन करू शकतो. तर मग आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर्सचा येथे काय संबंध आहे ते आपण आता पाहू. तर हे P इन्व्हर्स AP हे आपण पाहिले आहे की A डायगोनलाइज बनू शकते. मग आपल्याकडे हा संबंध P इन्व्हर्स PD च्या इक्वलीचा आहे, किंवा आपण पुन्हा लिहू शकतो की A समान आहे, म्हणून आपण येथे पहिला P ने मल्टिप्लाय करतो म्हणजे तो PD होईल आणि नंतर राईट हँड साइडला P इन्व्हर्स ने मल्टिप्लाय करू. तर आपण या संबंधातून बाहेर पडू. येथे A इक्वल PD आणि P इन्व्हर्स आहे. त्यामुळे हा संबंध असेल तर जर आपल्याला मल्टिप्लाय करायचा असेल किंवा आपल्याला ही पॉवर 2 किंवा स्क्वेअर मिळवायचा असेल तर आपल्याला हा PD P इन्व्हर्स सह PD P इन्व्हर्स मल्टिप्लाय करावा लागेल. आणि मग या प्रोडक्टच्या या संबद्धतेच्या प्रॉपर्टीसह आपल्याला येथे जाणवेल की हा P इन्व्हर्स P आहे, जो आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणून ठेवू शकतो. आणि मग आपण येथे PD आणि DP इन्व्हर्स अर्थ हा P आणि या डायगोनल मॅट्रिक्सची पॉवर आहे. त्यामुळे येथे A स्क्वेअर या मॅट्रिक्सची पॉवर या मॅट्रिक्सची ही 2 पॉवर येणार आहे. हे पॉवर या डायगोनल मॅट्रिक्सच्या पॉवरशी नेमकी ट्रान्सलेटेड केली आहे. येथे काय उपयोग आहे की या डायगोनल मॅट्रिक्सचा आपल्याला ही पॉवर येथे सहज मिळू शकते, कारण ही पॉवर थेट या डायगोनल एंट्रीकडे जाईल. त्यामुळे आपल्याला या पॉवरसाठी येथे या मेट्रिसेसचा डी मल्टिप्लाय करावा लागणार नाही आणि ते येथे आहे कारण परंतु केवळ डायगोनल एंट्रींचा स्क्वेअर केला जाईल आणि म्हणून ते येथे आहे. त्यामुळे A स्क्वेअर आता अगदी सोपा आहे. PD स्क्वेअर P इन्व्हर्स. त्यामुळे आपल्याला फक्त हे मल्टिप्लाय करावे लागतील. नैसर्गिकरित्या जेव्हा
आपल्याकडे येथे उच्च पॉवर असते तेव्हा फक्त 2 साठी नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन पी डी स्क्वेअर आणि पी इन्व्हर्साने करायचे आहे, त्यामुळे येथे स्वाभाविकपणे काम अधिक आहे. जर आपल्याला पॉवर 2 शोधायचा असेल, परंतु उदाहरणार्थ आपल्याला 1000 पॉवर मिळविण्यासाठी पॉवर पाहिजे आहे, मग निश्चितपणे हे खूप उपयुक्त ठरेल, कारण डी पॉवर उच्च पॉवर कम्प्यूट करणे सोपे होईल. त्यामुळे हा स्क्वेअर का येत आहे डी स्क्वेअर. आपण ही कल्पना पुढे कंटिन्यू ठेवू शकतो. उदाहरणार्थ A3 देखील समान स्ट्रक्चर होईल. तर हा पी डी स्क्वेअर पी इन्व्हर्स जो स्क्वेअरसाठी आहे आणि नंतर पुन्हा A ने मल्टिप्लाय केला आहे आणि हा पी इन्व्हर्स पी पुन्हा आयडेंटिटी मॅट्रिक्स होईल आणि आपल्याकडे पी डी क्यू पी इन्व्हर्स असेल. तर येथे पॉइंट काय आहे की आपण या कम्प्यूट करून पाहू शकतो की येथे एक पॉवर n देखील फक्त d पॉवर n असेल आणि ही p d पॉवर n p इन्व्हर्स असेल. त्यामुळे या मॅट्रिक्स T मध्ये बदल केल्यामुळे करताना ही पॉवर येथे कंटिन्यू राहील. त्यामुळे जनरल आपण हे देखील सिद्ध करू शकतो की ही पॉवर n ही p d पॉवर n आणि p इन्व्हर्स आहे. म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे आपण या मॅट्रिक्सच्या या अत्यंत उच्च पॉवरची मोठ्या संख्येने येथे कम्प्यूट करू इच्छितो तेव्हा हे खूप उपयुक्त आहे, कारण डी पॉवर n येथे कम्प्यूट करणे खूप सोपे आहे, कारण आपण 2 डायगोनल मॅट्रिक्स घेतल्यास उदाहरणार्थ हे येथे आहे आणि आपल्याला त्याच सोबत मल्टिप्लाय करायचा आहे, जेणेकरून आता काय होईल. म्हणून जर आपण याचा मल्टिप्लाय केला तर एक स्क्वेअर येईल आणि नंतर हा मल्टिप्लाय 0 होईल. येथे देखील हा 0 होईल आणि बी स्क्वेअर येईल. त्यामुळे जेव्हा आपण डायगोनल मॅट्रिक्सचा प्रोडक्ट करतो तेव्हा काय होते, ही पॉवर डायगोनल एंट्री वर जाईल. त्यामुळे आपल्याला हा मल्टिप्लाय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन म्हणून करण्याची गरज नाही, फक्त जेव्हा आपल्याकडे n पॉवर असते. उदाहरणार्थ आपल्याकडे हे 0 0 b आहे आणि आपल्याला ही पॉवर n तेथे मिळवायची आहे, म्हणून हे a पॉवर n 0 आणि b पॉवर n शिवाय दुसरे काहीही नसेल. त्यामुळे येथे पॉइंट असा आहे की येथे संबंध असा आहे, a पॉवर n म्हणजे d पॉवर n शिवाय दुसरे काहीही नाही. त्यामुळे कम्प्यूट करणे खूप सोपे आहे आणि शेवटी आपल्याला हे प्रोडक्ट p आणि p इन्व्हर्सने बनवावे लागेल. त्यामुळे या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन साठी येथे फक्त कॉम्प्युटेशनचा लोड आहे, परंतु डी पॉवर n साठी येथे फक्त लिनियर संबंध आहेत. त्यामुळे या डायगोनल एंट्री पॉवर्ड होतील आणि दुसरे काहीही नाही. व्हेरिएबल तर फक्त एक उदाहरण बघूया, ज्यात असे म्हटले आहे की a साठी पॉवर 5 म्हणजे 1 इक्वल 4 आणि अर्धा 0. पण असे करण्यासाठी आपल्याला आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्सची कम्प्यूट करावी लागेल, कारण आपल्याला ते p आवश्यक आहे आणि आपल्याला ते डायगोनल मॅट्रिक्स देखील आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात आयगन व्हॅल्यूज -1 आणि 2 येत आहेत आणि नंतर आपण -1 ते 2 1 आणि 2 शी अनुरूप ते 4 1 असे येणाऱ्या आयगन वेक्टरची कम्प्यूट करू. त्यामुळे आपण आता हे p मॉडेल मॅट्रिक्स p बनवू शकतो. म्हणून आपण हे आयगन वेक्टर्स येथे कॉलम म्हणून ठेवत आहोत. तर पहिला कॉलममध्ये आपल्याजवळ 2 1 आहे आणि दुसरा कॉलममध्ये हे 4 आहे. त्यामुळे आता हे मॉडेल मॅट्रिक्स असल्यास आपण हा p इन्व्हर्स पुन्हा आणि नंतर आधीच्या स्लाइडमध्ये केलेल्या चर्चेनुसार हा पॉवर p सहजपणे कम्प्यूट करू शकतो. तर आपल्याकडे हे p आणि d ची पॉवर p आणि p इन्व्हर्स आहे, म्हणून आपल्याला ही डायगोनल मॅट्रिक्सची a पॉवर मिळवायची आहे आणि नंतर आपल्याला या p आणि p इन्व्हर्सने मल्टिप्लाय करावा लागेल. तर हे पहा, म्हणजे आपल्याकडे हे p इन्व्हर्स आहे आणि मग हा d इतका होता की आपल्याकडे आयगन व्हॅल्यूज -1 आणि 1 आहे. तर हा d साधेपणाने होईल. आपल्याला ही आयगन व्हॅल्यूज ज्या ऑर्डरने ठेवावी लागतील त्या ऑर्डरने आपण हे आयगन वेक्टर p मध्ये ठेवले आहेत, म्हणून हे 2 1 दुसऱ्या 2 शी अनुरूप होते. त्यामुळे ही ऑर्डर येथे आयगन व्हॅल्यूमध्ये राखला जाईल, म्हणजे हा d येथे मॅट्रिक्स आहे. त्यामुळे d पॉवर
5 फक्त -1 पॉवर 5 आणि हे 2 पॉवर 5 जे येथे आहे, त्यामुळे आपण प्रत्यक्षात खूप जास्त पॉवरची कम्प्यूट करू शकतो. तसेच कॉम्प्युटेशनल लोड सारखाच राहील, फक्त आपल्याला फक्त डायगोनल एंट्रींची येथे ही ए पॉवर करायचा आहे आणि नंतर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत फक्त या P आणि P इन्व्हर्स ने मल्टिप्लाय करावा लागेल. त्यामुळे ए मॅट्रिक्सची कोणतीही पॉवर हा संबंध शोधणे आता सोपे आहे. म्हणून येथे एक पॉवर 5 जेव्हा आपण हे मल्टिप्लिकेशन करतो तो 21 44 आणि हा 5.5 आणि हा 10 म्हणजे पॉवर 5 येईल. परंतु हे सहसा वापरले जाते जेव्हा आपल्याला या मॅट्रिक्स ए उच्च पॉवर कम्प्यूट करायची असते, तेव्हा मेट्रिसेस ए चे प्रोडक्ट करण्याच्या तुलनेत हे कम्प्युटेशनली खूप कार्यक्षम असते. म्हणून येथे एक ॲप्लिकेशन आहे जिथे आपण हे आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर वापरतो किंवा विशेषतः मॅट्रिक्सच्या डायगोनलायझेशनची ही कल्पना वापरली होती. आता पुढच्या ॲप्लिकेशनवर येत आहे, जे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्सच्या सिस्टमचे सोल्युशन आहे. जरी डिफरन्शियल इक्वेशन्स पुढील काही लेक्चर्सचा टॉपिक असेल, परंतु येथे फक्त या कल्पनेची किंवा या डायगोनलायझेशनच्या ॲप्लिकेशनची ओळख करून देण्यासाठी आपण अगदी साधे उदाहरण देखील देत आहोत. म्हणून येथे आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्सचा कन्सिडर करतो. म्हणून येथे ती एक सिस्टम आहे, म्हणजे आपल्याकडे एकापेक्षा जास्त डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत आणि त्यांचे व्हेरिएबल्स जोडलेले आहेत. तर इथे आपल्याकडे ही लेफ्ट हँड साइड आहे. उदाहरणार्थ ही डेरिव्हेटिव्ह टर्म आहे, म्हणजे आपल्याला हे dx1 dt सारखे आहे आणि समजा आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत, म्हणून dx2 वर dt आणि नंतर राईट हँड साइडला काही मॅट्रिक्स दिले आहेत, म्हणून 1 1 1 2 2 1 2 2 आणि नंतर येथे व्हेरिएबल x1 आणि x2. म्हणून या सिस्टममध्ये x1 आणि x2 आणि ही सिस्टम म्हणून आपल्याकडे ही 2 अज्ञात आहेत, कारण या सिस्टमचे पहिला इक्वेशन dx1 ओव्हर dt मध्ये हे x1 आणि x2 आहे, तर 1 1 x1 प्लस 1 2 x2 आणि दुसरा इक्वेशन येथे dx2 ओव्हर dt a1 1 a2 1 x1 आणि प्लस a2 2 x2. तर आपल्याकडे मुळात ही 2 इक्वेशन्स आहेत, ही 2 डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत. आपल्याकडे सामान्य डेरिव्हेटिव्हज आहे, म्हणून ही सामान्य डिफरन्शियल इक्वेशन्सची सिस्टम आहे आणि हे जोडले गेले आहेत कारण हे x1 आणि x2 या इक्वेशनमध्ये तसेच 2 इक्वेशनमध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे ही कव्हर केलेली इक्वेशन्स आहेत आणि ती सोडवणे फार सोपे नाही, परंतु या डायगोनलायझेशनच्या कल्पनेने ते अगदी सोपे झाले आहे. कारण आपण आता येथे पाहू, तर आपण जे गृहीत धरले पाहिजे ते आपण गृहीत धरले पाहिजे की हे मॅट्रिक्स ए डायगोनलायझेबल करण्यायोग्य आहे. हे कोइफिशियंट मॅट्रिक्स येथे डायगोनलायझेबल करण्यायोग्य आहे. म्हणून एकदा आपल्याला हे कळले की मग आपल्याला हा संबंध कळतो की d हा P इन्व्हर्स ए P च्या इक्वलचा आहे. तर हा d नंतर ही सिस्टम जी या x ची डेरिव्हेटिव्हज टर्म होती ती a च्या इक्वल आहे. आता या P d P इन्व्हर्स ने बदलली आहे, त्यामुळे P d P इन्व्हर्स आणि x राईट हँड साइडला. आणि आपण काय करतो आता, हे इक्वेशन P इन्व्हर्स करण्यासाठी आपण मल्टिप्लाय करतो, त्यामुळे आपल्याकडे P डेरिव्हेटिव्हज टर्म्सचा वेक्टर इन्व्हर्स डेरिव्हेटिव्हज आहे. मग आपल्याकडे dP इन्व्हर्स आहे आणि ही x टर्म. आता हे फक्त कोइफिशियंट आहे, हे मॅट्रिक्स येथे आहे ज्याचे आपल्याकडे मॉडेल मॅट्रिक्स आहे. तर या फक्त कॉन्स्टंट आहे, P येथील एंट्री त्या कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे आपण हे P इन्व्हर्स पुन्हा लिहू शकतो आणि येथे डेरिव्हेटिव्हज टर्म्स या वेक्टर्समध्ये येत आहेत. म्हणून आपण या P डेरिव्हेटिव्हज x चे इन्व्हर्स x सहज घेऊ शकतो, कारण या कॉन्स्टंट टर्म्स आहेत, त्यामुळे डेरिव्हेटिव्हजसाठी याचा काही फरक पडणार नाही. म्हणून आपण एकत्रितपणे हे P इन्व्हर्स x आणि डेरिव्हेटिव्हज राईट हँड साइडचे P d आणि हा P इन्व्हर्स हा x असे घेतले आहे. आणि आता आपण काय करू, या P इन्व्हर्स x साठी
आपण येथे एक नवीन व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू, त्यामुळे या P इन्व्हर्स x ला सबस्टिट्यूटिंग करून हे नवीन व्हेरिएबलच्या इक्वलचे आहे. जेव्हा आपण या P इन्व्हर्स x ने मल्टिप्लाय करतो तेव्हा आपण नवीन व्हेरिएबलचे नाव दिले आहे व्हेरिएबल y, आणि आपली डिफरन्शियल आपली सिस्टम येथे होती जी ही होती x पॉइंट हा a x t च्या इक्वल आहे, जो आता या y पॉइंटच्या इक्वल आहे dy t च्या इक्वल आहे. त्यामुळे आता या सिस्टम पासून या सिस्टमला काय फायदा आहे, आता तुम्हाला नोटीस होईल की हा d येथे आता d मध्ये डायगोनल एंट्री मध्ये आहे आणि त्या आहेत येथे आयगन व्हॅल्यूज या d मध्ये आहेत. त्यामुळे येथे आपल्या रिड्यूस्ड सिस्टम चा झालेला फायदा असा आहे की येथे आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह टर्म आहे आणि येथे आपल्याकडे हे डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि नंतर आपल्याकडे y अज्ञात आहे. आता आपण फक्त हा मल्टिप्लिकेशन पाहिला तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला ही n इक्वेशन्स मिळत आहेत आणि ती आता जोडलेले इक्वेशन्स आहेत, कारण त्याला एकदा आपण हे डायगोनल एंट्री ने मल्टिप्लाय करतो आपल्याला काय मिळत आहे लॅम्बडा 1 y1, दुसरा एंट्री येथे लॅम्बडा 2 y2 आणि लॅम्बडा n yn, आणि येथे देखील आपल्याकडे हे y1 y2 y3 yn चे डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून आपल्याला येथे I इक्वेशन म्हणजे n इक्वेशन मिळाली, पण ती आता जोडली गेली आहेत. कारण उदाहरणार्थ पहिले इक्वेशन मध्ये फक्त y1 आहे, दुसरे इक्वेशन मध्ये फक्त y2 आहे, तिसरे इक्वेशन फक्त y3 आहे, आणि हे dy वरील dt हे एकच इक्वेशन लॅम्बडा y प्रकारच्या इक्वेशनच्या इक्वल आहे. ते कसे सोडवायचे हे आपल्याला माहित आहे, कारण ही सर्व इक्वेशन dy वर dt yt च्या इक्वल आहेत आणि आपल्याला येथे सोल्यूशन माहित आहे. हा y आहे काही कॉन्स्टंट एक्सपोनेन्शियल t आहे, म्हणजे या इक्वेशन y चे सोल्यूशन c एक्सपोनेन्शियल टाइम t इक्वल आहे, आणि येथे आपल्याकडे ही सर्व इक्वेशन आहेत जी यापुढे जोडलेली इक्वेशन्स नाहीत. त्यामुळे डायगोनलायझेशनाच्या या कल्पनेने आपल्याला हे जोडलेल्या सिस्टम ऑफ इक्वेशन मधून मिळाले आहे, ज्या इक्वेशन आता सोडवणे सोपे आहे. म्हणून आपण हे प्रत्येक इक्वेशन येथे सोडवू. सोल्यूशन y i t इक्वल c i आणि e पॉवर लॅम्बडा i t असेल तर हे c i इंटिग्रेशनच्या या कॉन्स्टंट आहे. तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला P इन्व्हर्स x t आहे, तो आपला सबस्टिट्यूशन होता जो आपण y साठी बनवला आहे, आणि आता आपल्याला वेक्टर y मिळाला आहे. त्यामुळे तिथून आपल्याला हा x मिळू शकतो पुन्हा परत, कारण दिलेल्या सिस्टममध्ये आपले मुख्य व्हेरिएबल x होते, किंवा आपण ते या विस्तारित स्वरूपात लिहू शकतो. तर या x मध्ये हे n कॉम्पोनंट्स होते x1 x2 x3 xn. येथे हे p वेक्टर्स p आहे. वेक्टर्स p येथे कॉलम उजवीकडे आयगन वेक्टर्स आहेत. तर येथे d हा डायगोनल मॅट्रिक्स होता ज्याच्या एंट्री जेथे लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा n, आणि येथे आपल्याला अनुरूप आयगन वेक्टर्स मिळतील म्हणून v1 v2 आणि हे v3 आणि असेच, आणि मग आपल्याला हे vn मिळेल. त्यामुळे हे या आयगन व्हॅल्यूज लॅम्बडाचे अनुरूप आयगन वेक्टर्स आहेत, म्हणून हे येथे मॉडेल मॅट्रिक्स होते. तर मग आपण हे प्रोडक्ट तसेच हे प्रोडक्ट yt सह करू शकतो. म्हणून येथे आपल्याकडे मुळात y1 y2 आणि ynt आहेत, ज्यांचे व्हॅल्यू देखील आपल्याला माहित आहे की ते e पॉवर लॅम्बडा it. म्हणून हे मॅट्रिक्स वेक्टर प्रोडक्ट आपण या पहिल्या एलिमेंटने मल्टिप्लाय केलेला पहिला कॉलम दुसरा कॉलम दुसऱ्या एलिमेंटने मल्टिप्लाय केला आणि असे घेऊ शकतो. हे आपण येथे y साठी लिहिले आहे. आपण हे c1 e पॉवर लॅम्बडा 1 t येथे c2 e पॉवर लॅम्बडा 2 t c n e पॉवर लॅम्बडा n t बदलले आहे. तर येथे अंतिम रिमार्क काय आहे की आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्स A च्या आयगन व्हॅल्यूज आणि आयगन व्हेक्टर्सची देखील कम्प्यूट करणे आवश्यक आहे, आणि मग आपण शेवटी थेट सोल्यूशन लिहू शकतो की कॉन्स्टंट टर्म्स या लॅम्बडाशी अनुरूप पहिला आयगन वेक्टर एकतर e पॉवर लॅम्बडा 1 t हा आयगन वेक्टर लॅम्बडा 2 आयगन वेक्टर लॅम्बडा n शी अनुरूप आहे. तर आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला या ओरिजिनल कोएफिशियंट मॅट्रिक्स ए कम्प्यूट करावी लागेल, जी सिस्टम ऑफ इक्वेशनसाठी आपल्याला फक्त लॅम्बडा आणि आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर्सची कम्प्यूट करणे आवश्यक आहे, आणि नंतर आपण त्यावर सोल्यूशन शोधू शकतो. म्हणून हे येथे साधे उदाहरण दाखवण्यासाठी आपण घेतले आहे. आपण येथे सिस्टम फॉर्ममध्ये पुन्हा लिहू शकतो. त्यामुळे dx1 dt dx2 dt आपण या वेक्टर्स फॉर्म मध्ये हे कोएफिशियंट मॅट्रिक्स 3 2 7 आणि
-2 आणि हे x1 x2 लिहू शकतो। तर आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला येथे या मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यूज आणि आयगन व्हेक्टरची कम्प्यूट करावी लागेल। त्यामुळे या मॅट्रिक्सची आयगन व्हॅल्यूज अशी येत आहेत की जेव्हा आपण हे वैशिष्ट्यपूर्ण पॉलिनॉमियल लिहितो तेव्हा आपल्याला हे -4 आणि 5 आयगन व्हॅल्यूज म्हणून मिळत आहेत आणि अनुरूप आयगन व्हेक्टर येथे आपल्याला 2 7 आणि 1 मिळत आहेत। तर 1 1 5 आणि -4 या 2 आणि -7 शी अनुरूप आहे। म्हणून आता आपण कॉन्स्टंट टर्म्स असलेल्या आयगन व्हॅल्यूज आयगन व्हेक्टर्सच्या टर्म्समध्ये थेट सोल्यूशन लिहू शकतो। आपल्याला हा आयगन व्हेक्टर आणि ही एक्सपोनेन्शियल पॉवर हा लॅम्बडा टी, पुन्हा दुसरा कॉन्स्टंट दुसरा वेक्टर आणि एक्सपोनेन्शियल 5t ठेवण्याची गरज आहे। तर आपण येथे पाहिले आहे की या डायगोनलायझेशनच्या मदतीने अशा सिस्टमचे निराकरण करणे खूप सोपे होते आणि येथे कन्क्लूजन असा आहे की मॅट्रिक्सचे हे डायगोनलायझेबल आपण शिकलो आहोत आणि विशेषतः आपण या दोन ॲप्लिकेशन्सची मेट्रिसेसची पॉवर पाहिली आहे ज्याची आपण या कल्पनेच्या मदतीने सहज कम्प्यूट करू शकतो आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्सच्या सिस्टमचे सोल्यूशन देखील आपण या डायगोनलायझेशनासह कम्प्यूट करू शकतो। म्हणून आपण वापरलेले हे संदर्भ आहेत आणि तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद।